परिस्थिती कितीही बिकट असली तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर ध्येय गाठता येतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे नाशिकच्या जेल रोड परिसरातील आम्रपाली झोपडपट्टीत राहणाऱ्या स्नेहा बळीराम कुळे हिने समाजासमोर ठेवलेले हे उदाहरण. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्नेहाने इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदासाठी परीक्षा उत्तीर्ण केली असून तिच्या यशामुळे कुटुंबीय, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्नेहाचे आईवडील हातमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरातील शैक्षणिक परिस्थितीही अत्यंत प्रतिकूल होती. स्नेहाशिवाय कुटुंबातील इतर कोणीही 10वी पर्यंतचे शिक्षण घेतले नाही. तिचे वडील बळीराम कुळे यांनाही जेमतेमच प्राथमिक शिक्षण घेतलं आहे. मात्र या परिस्थितीने स्नेहाच्या स्वप्नांना कधीच मर्यादा घातल्या नाहीत. भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित झाल्याने स्नेहाने शिक्षणाला आपल्या आयुष्याचं केंद्रबिंदू बनवलं. झोपडपट्टीतील प्रतिकूल वातावरण, आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधने असतानाही तिने शिक्षणाची वाट सोडली नाही. स्नेहाने संदीप फाउंडेशन येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर विविध स्पर्धा परीक्षा देत तिने आपल्या यशाचा प्रवास सुरूच ठेवला. आतापर्यंत 3 ते 4 परीक्षा उत्तीर्ण करण्याची कामगिरीही तिने केली आहे. इन्कम टॅक्सची परीक्षा पास झाली आज. काय भावना आहेत तुझ्या? काय आनंद आहे व्यक्त होतो? स्टेट टॅक्स इन्स्पेक्टर झाल्यामुळे मी माझे एक्सप्रेशन नाही सांगू शकत आहे शब्दात. खूप ओव्हरवेल्मिंग रिस्पॉन्स आहे सगळ्यांचा. आई वडील जास्त खुश आहे. तुला कोणी सहकार्य केलं? तुझे शिक्षक, तुझे आई वडील, तुझे नातेवाईक? मला माझ्या फॅमिलीचा एक्स्ट्रीमली जास्त सपोर्ट होता, नातेवाईकांचा, फ्रेंड्सचा. आज तुला कॅडर भेटलंय. उद्या तू कामावरती रुजू होशील. आपली कौटुंबिक परिस्थिती हातावरची आहे. कुटुंबाला काय मदत होईल तुझ्याकडनं? फायनान्शियली स्टॅबिलिटी येऊन जाईल. दरम्यान स्नेहाच्या यशामागं तिच्या आईवडिलांचे कष्ट, भावांची साथ आणि शिक्षणाचे मार्गदर्शन यांचा मोठा वाटा आहे. आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही शिक्षणाच्या जोरावर आयुष्य बदलता येतं हे स्नेहाने आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केलं आहे. इन्कम टॅक्सची परीक्षा पास झाली. आज अतिशय आनंदाचा दिवस आमच्या वस्तीसाठी आहे. खऱ्या अर्थाने बघायला जर गेलं तर आमच्या वस्तीचं एक भूषण आमच्या नेहाताईच्या माध्यमातनं, म्हणजे ही एकच एक्झाम नाही, याच्या अगोदर तलाठी, याच्या अगोदर GST ऑफिसर, अशा 4-5 एक्झाम क्रॅक केल्या. प्रत्येक एक्झाम नोकरीला रुजू होते आणि 3 महिन्याने 4 महिन्याने राजीनामा देऊन परत दुसरी नोकरी जॉईन करते. आता शेवटी आता परत स्टेट सेल्स इन्स्पेक्टर म्हणून तिची नियुक्ती झाली. त्याबद्दल मी आमच्या दिदीचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो. आम्रपाली झोपडपट्टीसारख्या सामान्य परिसरातून सुरू झालेला स्नेहाचा प्रवास आता इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर पदापर्यंत पोहोचला असून तिचे हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठी नव्हे तर आर्थिक अडचणीमुळे शिक्षणाची स्वप्ने अपुरी राहतात असे मानणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरले आहे. परिस्थिती किती कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची साथ असेल तर यश निश्चित मिळतं हा संदेश स्नेहा कुळेच्या यशाने दिला आहे. तिच्या ह्या यशाला अटल न्यूजकडून हार्दिक शुभेच्छा. तुषार ढेपले, अटल न्यूज, नाशिक रोड.